धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, धूम धडाका या गाजलेल्या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या राणे आता कोणालाही ओळखी येणार नाहीत अशा अवस्थेमध्ये दिसून आल्या। त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। एका अपघातामुळे अपंग झालेल्या ऐश्वर्या यांना सी ग्रेड पेन्शन मिळते आहे। अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सध्या ते त्यांचे जीवन कंठत आहेत। या सर्व गोष्टी विचारात घेऊन सरकारने आता त्यांना ए ग्रेड पेन्शन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे। ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्यासमवेत धूम धडाका, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत भटक भवानी या चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून काम केले आहे। त्यांचे प्रियतमा हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते। केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे। मर्द सिनेमामध्ये अमृता सिंगच्या बॉडी डबलचे काम करताना त्यांना घोड्याने फेकले। त्यावेळेस त्यांना जास्त त्रास झाला नाही, पण 6 महिन्यानंतर त्यांच्या कमरेखालचा भाग लोळा पडला। त्यावेळी त्या दुबईमध्ये होत्या। तिथल्या डॉक्टरांनी त्यांना इतकी महाग ट्रीटमेंट दिली की त्यांना ती झेपली नाही। त्या ट्रीटमेंटसाठी ऐश्वर्या यांनी घर, दागिने इतकेच नव्हे तर एफडी देखील मोडल्या। घरी काही न सांगता त्या दुबईला जाऊन ट्रीटमेंट घेत असत। काही दिवसात त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या, त्यामुळे साहजिकच त्या अभिनयापासून दूर झाल्या। हा गॅप पडल्याने इंडस्ट्रीला देखील त्यांचा विसर पडला। महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ऐश्वर्या यांनी ग्रुप डान्स ते असिस्टंटपर्यंत काम केले होते। ऐश्वर्या अमिताभ यांच्या लाडक्या होत्या असं त्या सांगतात। अमिताभ त्यांना घरातील सदस्याप्रमाणे सेटवर ट्रीट करत असत। त्यानंतर ते सरोज खान यांच्या चीफ असिस्टंट बनल्या होत्या। अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी त्यावेळी फार प्रसिद्ध होती, पण रंजना अपघातग्रस्त झाल्याने त्या अंतरुणाला खिळलेल्या होत्या। त्यावेळी रंजना यांच्या जागी ऐश्वर्या यांची वर्णी लागली आणि धूम धडाका हा सुपरहिट चित्रपट त्यांनी केला। मर्द या चित्रपटामध्ये अमृता सिंग यांच्या बॉडी डबल बनलेल्या असताना त्या अपघातग्रस्त झाल्या। घोड्यावरून पडल्यानंतर 6 महिन्यांनी त्यांच्या शरीराचा खालचा भाग लोळा पडला होता। ऐश्वर्या यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना काम मिळण्याचे झाले, त्यामुळे पैशांची अडचण येऊ लागली। सगळे भाऊ बहीण दुरावल्याचे ऐश्वर्या सांगतात। कुटुंब दुर्लक्ष करत आहे हे पाहून ऐश्वर्या यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि त्या देशभरामध्ये त्यानिमित्त फिरत असतात। अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, स्मिता पाटील, अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांना मिळणाऱ्या ए दर्जाच्या पेन्शनवर प्रश्नचिन्ह उठवले। या कलाकारांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कलाकारांना सी ग्रेड पेन्शन का दिली जाते यावर त्यांनी सवाल केला। ऐश्वर्या यांच्या प्रस्तावावर विचार करत सरकारने त्यांना ए ग्रेड पेन्शन देण्याचे ठरवले आहे। त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज पेन्शनमुळे दैनंदिन खर्च तसेच औषधोपचार खर्च भागवणे जड जात आहे। यासाठी त्यांनी सिद्धिविनायक मंदिराबाहेर निधी जमा करण्याची मोहीम देखील सुरू केली। आपला औषधोपचार आणि खाण्यापिण्याचा खर्च सुटावा यासाठी जीवनाच्या उतरण्यात मदतीकरता राज्य शासनाचे उंबरठे झिजवण्यापेक्षा स्वतः देवाच्या दारी जाऊन पैसे जमा करण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे सांगितले। सिद्धिविनायक मंदिराबाहेर देणगी जमा करण्यासाठी ऐश्वर्या राणे यांनी सुरुवात केली। याविषयी त्यांनी सांगितले की भविष्यात मुंबादेवी, महालक्ष्मी, बाबुलनाथ आणि शिर्डी अशा विविध मंदिराबाहेर जाऊन निधी जमा करणार आहे। सर्वांकडून केवळ 5 रुपयाच्या मदतीची अपेक्षा आहे। नवी मुंबई येथील भाजपच्या लोकप्रतिनिधी लीना गराड यांनी त्यांच्या राहण्याची सोय केली आहे। मात्र तरीही त्यांच्या खाण्याच्या आणि औषधोपचाराच्या खर्चाकरता मदतीची आवश्यकता आहे। राज्य शासनाकडे वारंवार मदतीसाठी जाण्याची इच्छा नाही। माझी अवस्था पाहून यंत्रणांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी नमूद केले। मित्रांनो, ऐश्वर्या राणे यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।